मध्ये मी भाग्यश्री बारनेरकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आत्ताचा आपला विषय सुद्धा महत्त्वाचा आहे। म्हणजे असं म्हणतात की माणसापेक्षाही जर प्रामाणिक कोण असेल तर ती म्हणजे प्राण्यांची जात। आणि आपण त्यांच्यावर जेवढं प्रेम करू त्याच्या दुप्पट ते भरभरून आपल्यावर प्रेम करतात। आणि असे हे असतात हे विश्वासू प्राणी। पण आपण जर प्राण्यांच्या बाबतीत पाहिलं तर दोन परस्पर विरोधी गोष्टी आपल्याला दिसतात। ते म्हणजे जे रस्त्यावर मुके प्राणी राहतात, भटके प्राणी आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्या बाबतीत त्यांना प्रचंड हाडतूड केलं जातं, त्यांच्याशी वेळप्रसंगी कठोर वागलं जातं। आणि दुसरीकडे ज्यांना पाळलेलं असतं, जे घरात असतात, त्यांचे प्रचंड लाड केले जातात। पण रस्त्यावर राहणारे जे मुके प्राणी आहेत त्यांचे वाली कोण? तर अनेक सामाजिक संस्था आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत की ते त्यांच्यासाठी पुढे येऊन काम करतात। आणि आजच्या भागातून आपण हेच जाणून घेणार आहोत की या प्राण्यांच्या समस्या काय किंवा कायद्याचं त्यांना किती संरक्षण आहे हे आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्यासोबत आहे आवास या संस्थेच्या CEO म्हणजे भारतीताई जाधव आणि डॉक्टर वर्षा चित्तीवाड मॅम। या दोघीही प्राण्यांसाठी काम करतात, म्हणजे जे रस्त्यावर राहणारे मुके जीव आहेत त्यांच्यासाठी त्या वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असतात, जनजागृती निर्माण करत असतात। चला तर आपल्या आजच्या महत्त्वाच्या विषयाकडे आपण वळूया। नमस्कार। नमस्कार। मी सर्वप्रथम भारतीताई तुम्हाला विचारेन की रस्त्यावर राहणारे जे मुके जीव असतात त्यांच्या नेमक्या समस्या काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे का रस्त्यात जे प्राणी राहतात तर त्यांचं रस्ता हे त्यांचं घर असतं। जसं आपल्याला घर असतं तसं त्यांना घर आहे। आणि माणसाने हा जो प्राणी तयार केलेला आहे स्वतःच्या मनोरंजनासाठी किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी, आधी शिकारीसाठी वगैरे, पण तो माणूस पुढे गेला तो तिथेच राहिला आहे। तर त्यांच्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्या आहेत की त्यांना जी जागा आहे रस्त्यावर राहण्याची त्यांची जागा आहे तर ती जागा त्यांच्याकडून कोणी हिरावून घेता कामा नये, ह्या एक समस्या आहे। दुसरी म्हणजे सोसायट्यांमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असा असतो की सोसायटीमध्ये असे नियम केले जातात की भटके कुत्र्यामध्ये एंटर करू देणार नाही किंवा पार्किंगमध्ये झोपू देणार नाही किंवा ते घाण करतात, त्यांची पिल्लं वगैरे त्यांचे ते सगळे हे होते, म्हणून मग त्यांना ते न्यूसन्स वाटतात। आणि त्यासाठी त्यांचं असं हे असतं की इथून असा एक नियम करूया की सोसायटीत कुठल्याही प्राण्याला म्हणजे प्रवेश निषिद्ध। तर कायद्याने ही गोष्ट अशक्य आहे, हे लोकांना माहिती नाही की सोसायट्यांमध्ये तुम्ही त्यांना एंट्री बंद करू शकत नाही, कारण कायद्याने ते येऊ शकतात तसे। हां ठीक आहे, तुम्हाला वाटलं असतं तर तुम्ही त्यांना प्रेमाने जा म्हणू शकतात किंवा असा नुसता धाक दाखवू शकतात, पण जर समजा तुम्ही उचलून त्याला दगड मारला, तुम्ही जर त्याला काठीने मारलं किंवा काही काय होतं, माणसाची एक हिंसाचाराची प्रवृत्ती असते जी मनात दबलेली असते, तर ती अशा प्रकारे बाहेर निघते की बाहेर जाता म्हणजे लात मारणे, प्राण्यांना उगीच छळणं, हे जे आहेत हे प्रकार आहे, ह्याला कायद्याने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे। त्यांना सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यांनी आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिलेलं आहे। तर ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, असा आमचा ह्या इथे पण येण्याचा उद्देश आहे। म्हणजे मला वाटतं त्यांना बोलता येत नाही म्हणून आपण त्यांना त्रास देतो, पण आपण ज्या जागेवर राहतो तिथे त्यांचा पण तेवढाच हक्क हे आपण कधी कधी विसरून जातो। आणि वर्षाताई मी तुम्हाला विचारले की बऱ्याचदा असं होतं की रस्त्यात एखाद्या कुत्र्याचा ऍक्सिडेंट होतो, पण तरी जाणारे येणारे त्याच्याकडे लक्ष देत नाही, तो तिथेच असतो। जोपर्यंत महापालिकेला किंवा ज्या सामाजिक संस्था काम करतात त्यांना कळत नाही तोपर्यंत। तर अशा वेळेस एक नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? एखाद्या प्राण्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादा प्राणी आजारी होतच त्याच्या कडेला जरी पडलेला असेल तरी आजकाल माणुसकी ही खरंच लोप पावत चाललेली आहे। म्हणजे कोणी तडफडत जरी असेल प्राणी रस्त्यावरती तर त्याच्याकडे दुर्लक्षच केलं जातं बहुतांशी। लोक ही जबाबदारी उचलायला तयार होत नाही आणि ही खरंच म्हणजे शोकांतिका आहे आजच्या आपल्या म्हणजे सगळ्या समाजाची की नेहमी स्ट्रे ॲनिमल्स किंवा जे भटके ॲनिमल्स आहेत त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं। ते बिचारे मरेपर्यंत तसेच तिथे पडून राहतात, पण त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। अगदीच एखादा पशुप्रेमी असेल, प्राणीप्रेमी असेल तर तो काहीतरी खटपट करून त्यांना योग्य ठिकाणी पोहोचण्याचं कार्य करू शकतो। पण खरं सांगायचं म्हणजे सगळ्या जनतेची ही जबाबदारी आहे एक माणुसकीच्या दृष्टीने। जसं आपण माणसाला मदत करू इच्छितो किंवा एखादा माणूस रस्त्यावर पडला असेल तर आजकाल ती पण टेंडन्सी झाली की लोक माणसाकडे दुर्लक्ष करायला लागले, तर प्राणीही तर फारच राहा। पण एक भूतदया नावाची गोष्ट आहे आणि हे जे मुके प्राणी जरी असले तरी त्यांच्या हृदयातून निघालेले जे आशीर्वाद असतात किंवा शाप असतात
त्याविषयी सुद्धा माणसाने नक्कीच विचार करायला हवा. आणि एक भूतदयाच्या माध्यमातून एक जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा आपल्या लेवलवरती आपल्या लिमिट्समध्ये जे जे काय करता येईल ते नक्की सगळं समाजाने करावं, सगळ्या जनतेने करावं असं मी कळकळीने सांगेन सगळ्यांना. आणि हे खूप महत्त्वाची बाब आहे की त्या प्राण्याला ॲटलिस्ट तुम्ही जर नेऊ शकत नसलात तर तुम्ही योग्य संस्थेमार्फत किंवा योग्य, आता आपल्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना आहे, परत शरण म्हणून शेल्टर आहे, तिथले कमीत कमी आपण फोन करून त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्याची सोय करून त्या प्राण्याचा जर जीव वाचवता आला तर याच्यासारखं पुण्याचं काम नाही असं मी म्हणेन. अगदी खरंय. पण आपल्याकडे एक टेंडन्सी असते की कायद्याचा वचक जोपर्यंत आपण दाखवत नाही तोपर्यंत लोक घाबरत नाही. तर या मुक्या प्राण्यांसाठी काही कायद्यात तरतुदी आहेत का त्यांच्या रक्षणासाठी? हो, नक्कीच तरतुदी आहे. आता म्हणजे सगळं म्हणजे आता आपले जे सेक्शन 11 आहे त्याच्यामध्ये 1A, नंतर सेक्शन 11मध्ये 1I, सेक्शन 11मध्ये 1J, त्याच्यानंतर IPC जे आहे ते 34 IPC सेक्शन, त्याच्यामध्ये 34, 428, 429. त्याच्यानंतर जर समजा हा इलाका ग्रामीण असेल म्हणजे शहरात नसेल तर बॉम्बे पोलीस ॲक्ट पण आहे, सेक्शन 119, 137 एक्सेट्रा. तरी मी तुम्हाला म्हणजे महत्त्वाचं मला जे सांगायचं आहे की प्राण्यांचे जे त्यांचे जे राईट्स आहेत ते थोडक्यामध्ये असे आहेत की सगळ्या म्हणजे ह्यासाठी त्यांना आपण प्रोटेक्शन दिलेलं आहे, कायद्याने प्रोटेक्शन आहे, त्यांच्यावर FIR होऊ शकते. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे सगळ्या प्राण्यांना जगण्याचा अधिकार कायद्याने मान्य केलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये गाय, कुत्रा, बकरी, शेळी, नंतर सगळेच प्राणी आले त्याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये म्हणजे हे कुठे येते आर्टिकल 51A(9) म्हणजे ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आणि दुसरे 2 कुठलं आहे की प्राण्यांना मारणे म्हणजे हे बेकायदेशीर आहे. प्राण्यांना कुठल्याही प्रकारचं अब्युसमेंट जे म्हणतो आपण त्यांच्यावर अत्याचार करतो आपण. आता काल परवाच काहीतरी ते घोरपडीची एक गोष्ट ऐकली, त्याच्यावर काहीतरी रेप वगैरे झाला. म्हणजे ते सगळे पकडले गेलेत ते सगळे लोक. पण हा सगळा अत्याचार आहे हे लक्षात यायला पाहिजे. आणि पाळीव प्राण्याला सुद्धा जर समजा पाळीव प्राणी जर असेल तर त्यांना अबेंडन प्राणी जे म्हणतो ते सोडून देणं. म्हणजे काय जनरली एक गोंडस वगैरे देतं, तुम्ही घरी घेऊन येतात, कधी कधी बर्थडे गिफ्ट म्हणून सुद्धा घेऊन येतात. आणि नंतर काय होतं तो मोठा होतो, मग जसं आपली मुलं असतात यंग झाल्यावर थोडे खोडकर होतात तर हे सुद्धा प्राणी थोडे खोडकर होतात, त्यांना दात येतात, मग ते काहीतरी चावजाव करतात. मग असले प्राणी काय करतात लोक रस्त्यावर सोडून देतात. मग हे प्राणी ना घरचे राहतात ना बाहेरचे राहतात. म्हणजे ही खूप मोठी समस्या जी आम्ही ज्या संस्था आहेत म्हणजे मी आवाजतर्फे पण काम करते आणि वैयक्तिक पण काम करते. आता जी आमची नाशिकची ॲनिमल लवर्सची पण संस्था आहे ती पण काम करते. तर त्यासाठी आम्हाला हे खूप मोठं न्यूसन्स आहे अबेंडन प्राणी. तर हे सुद्धा जर समजा कोणाच्या लक्षात आलं का हे कोणाचं आहे आणि त्याचा शोध घेऊन त्यांच्या मालकावर कारवाई होऊ शकते. तसेच जी प्राणी हत्या आहे म्हणजे कत्तलखान्यासाठी ते कत्तलखान्याचे काही नियम आहेत तर ते नियम पाळून हे त्यांची जी हत्या म्हणजे जसं म्हणजे आपण चिकन वगैरे म्हणतो किंवा बोकड हे कापलं जातं ते, किंवा काही काही लोक समारंभ करतात काहीतरी मोठे मोठे प्राणी पण कापतात. हे सगळे कायद्याने म्हणजे त्यांचे कायद्याचे नियम सोडून इतरत्र करण्यात मनाई आहे. नंतर मग त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यांना त्यांच्या जागेवर सगळ्यात मोठ्याची जी पहिल्यांदाच मी तुम्हाला सांगितलं रिलोकेट करण्याची खूप समस्या आहे. कारण लोक काय करतात की त्यांच्या जे आहेत परिसर तिथून उचलून दुसरीकडे सोडून देतात. लोक तक्रार करतात, सांगतात की आम्हाला कुत्रा असेल या कुत्र्याने इथून घेऊन जा किंवा इथल्या प्राण्याने इथून घेऊन जा. आणि मग ते लोक काय जे असते कामावर ते 4-2 पैसे घेऊन ते इतरत्र कुठेतरी सोडतात. म्हणजे नाशिकचे कुत्रे सातपूरला, सातपूरचे कुत्रे इकडे. पण होतं काय माहिती आहे का, पूर्वीचे जे कुत्रे तिथे राहत असतात त्यांना माहिती असतं तिथे अन्न कुठे मिळतं, तिथे पाणी कुठे मिळतं, तिथे संरक्षण कुठे मिळतं. त्यांनी त्यांची टेरिटरी तयार केलेली असते. तर ती टेरिटरी तोडण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. कारण ते दुसरीकडे जातात, मग दुसऱ्या लोकांची म्हणजे पहिल्या प्राण्यांची टेरिटरी असते. मग ते प्राणी ह्या प्राण्यांमध्ये काय होतं, युद्ध होतं. युद्धामध्ये काय होतं, मग ते थोडे हिंसक दिसतात, ॲक्च्युली ते असतात असं नाही. पूर्ण पोट भरलेला जो कुत्रा किंवा काही असतो तो हिंसक होत नाही. लोक जे म्हणतात की ते आमच्या मागे धावतात का आमच्यावर हे करतात तर त्याच्या मागे कारणं असतात. एक तर त्यांच्या पिल्ल्यावरून गाडी नेलेली असते किंवा एक तर जाता त्यांचं नाव घेतलेलं असतं किंवा ते उपाशी असतात. वर्षानुवर्ष
ते असेच पद्धतीने जगलेले असतात. आपण त्याला बिस्किट दिलं, आपण त्याला पोळी दिली, आपण त्याला काही दूध दिलं, पाणी दिलं तरच ते जगू शकतात. ते आपल्या घरातून चोरी करत नाही. मग इतकं वाईट म्हणजे ही गोष्ट आहे की जर समजा आपण त्यांना काही दिलं नाही तर ते तिथले तिथे मरून जातात, उपाशी मरतात. आणि ही खरं म्हणजे माणुसकीसाठी ही अत्यंत दुःखाची गोष्ट. म्हणजे मला कसं तरी होतं हे सांगायला पण आहे. आणि मला कसं तरी म्हणून होतं की आपली संस्कृती आहे, आपण हिंदू संस्कृतीचा जय जयकार करतो. इतरही संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण साईबाबांची पूजा करतो, त्याच्याबरोबर किती कुत्री असतात. आपण दत्ताची पूजा करतो, दत्ताबरोबर किती कुत्री असतात. तर मग आपण ते का नाही घेत. आणि पूर्वी कसं होतं, आपल्या संस्कृतीमध्ये वाडा संस्कृती होती, त्यामध्ये आपण गाईसाठी पाणी ठेवायचो, कुत्र्यासाठी आपण एक पोळी, एक पक्षासाठी एक हे जे सगळीची संस्कृती आपण कुठे विसरत चाललो. आपण फक्त झेंडा आणि कलर ह्याच्यामध्ये का अडकतोय. आपण भूतदयेपासून शेकडो मैल लांब जातोय. आणि मला हे वाटतं की हे संस्कार मुलांवर करायला पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट माहिती का काय आहे, का दुर्दैवाची गोष्ट घरात पालक म्हणतात कुत्र्यांपासून लांब राहा. ठीक आहे, ते आहेत. जर समजा रस्त्यावरचे असतील, कदाचित त्याला रेबीचं इंजेक्शन दिलेलं नसतं, रेबीचा धोका नसतो असं नाही, पण तुम्ही एक सुरक्षित अंतर पाळा, तुम्ही थोडं प्रेमाने हे करा. हे जर तुम्ही शिकवलं तर असं काहीही प्रॉब्लेम येत नाही. आणि जर असं असलं तर तुम्ही महापालिकेला जाऊन सांगू शकता, तुम्ही ते हे करा. आणि ह्याच्याबद्दल मी सगळं सांगत नाही आता, कारण हे फार मोठं होईल. म्हणजे तुम्ही माकडं किंवा पोपट किंवा असे प्राणी आपण पाळू शकत नाही. काही जण त्याला मनाई आहे. ते वाईल्ड ॲक्टचे पण, प्रोटेक्शनचे ॲक्ट पण लागू शकतात. नंतर आता पोपट पाळण्याचा बरेच लोकांना शौक असतो, ते आपण करू शकत नाही. काही तुम्हाला असा प्रश्न पडेल की काही आपण पक्षी बघतो पिंजऱ्यामध्ये असतात, जे ते लव्ह बर्ड्स म्हणतो. पण लव्ह बर्ड्स ही जी जाती आहे, प्रजाती आहे, ती आपण तयार केलेली आहे. ती म्हणजे नैसर्गिक अधिवासामध्ये जगू शकत नाही. त्यांना आपण तयार केले, त्यामुळे आपल्यालाच पाळावं लागतं त्याला. त्यामुळे त्याच्यासाठी व्यतिरिक्त पण बुलबुल किंवा मैना किंवा पोपट किंवा अस्वलं किंवा माकडं हे सगळे आपण पाळू शकत नाही. कायदेशीर गुन्हा आहे. आणि हा गुन्हा करणाऱ्यांसाठी 25,000 ते 5 वर्ष ते 25 वर्ष एवढी शिक्षा होऊ शकते. साधा दगड मारला, लाथ मारली, हा सिद्ध झालं तर 5 वर्ष ते 7 वर्षाची कैद होऊ शकते. हे लोकांना माहिती नसतं. आणि आमच्यासारख्या म्हणजे आवाजने सुद्धा अशा बऱ्याच केसेस आम्ही केलेल्या आहेत. खरंच नाही, आणि खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. कुत्र्यांसोबत प्रचंड वाईट वागणूक दिली जाते. म्हणजे मध्यंतरी दिवाळीच्या वेळेस व्हिडिओ होता की त्याच्या शेपटीला फटाक्याची माळ लावली आहे. एक व्हिडिओ होता की गाडीला बांधून त्याला पळवलं. तर ही विकृती आहे. तर त्याविषयी काय सांगाल, ही जावी यासाठी? आता नाशिकमध्ये खास करून आम्ही नाशिक ॲनिमल लवर्स हा ग्रुप स्थापन केलेला आहे. हा व्हॉट्सअप ग्रुप आहे आता तुर्तास तरी, पण याच्यामधले सगळे जे लोक आहेत ते सगळे भूतदय बाळगून आहे. आणि मेन म्हणजे त्यांना सगळ्याच प्राण्यांविषयी प्रचंड कळकळ आहे. असे सगळे लोक आम्ही एकत्र झालो आहोत या ग्रुपच्या माध्यमातून. आणि एकत्रितपणे आता आम्ही अनेक योजना राबवत आहोत. त्याच्यामध्ये आता आम्ही पेट ॲम्ब्युलन्सची मागणी NMCला करणार आहोत, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्याच्यासाठी आम्ही आता सगळ्या वरिष्ठांना मीटिंग्स घेऊन त्यांना भेटून आमचं हे निवेदन सगळं देत आहोत. दुसरी गोष्ट, आम्ही ठिकठिकाणी म्हणजे दर रविवारी आम्ही 1 तास काढून प्रत्येक जॉगिंग ट्रॅक, प्रत्येक गार्डन इथे आम्ही प्लॅकार्ड्स घेऊन उभे राहतो आहोत. किंवा तुम्ही प्राणीमात्रांविषयी थोडंसं प्रेम दाखवा, त्यांना अन्न पाणी यांची व्यवस्था होईल हे बघा. या उपरही आम्ही सगळ्यांनी जवळजवळ आम्ही 100-150 लोक आहोत, त्याच्यात आम्ही कॉन्ट्रीब्युशन काढून आम्ही आता वॉटर पॉट्स घेतलेले आहेत. आणि आम्ही प्रत्येकाला जिथे जिथे त्यांना गरज आहे त्यांना ते वॉटर पॉट्स आम्ही देऊ करतो आहोत. ते वॉटर पॉट्स स्वच्छ राहील, परत त्याचं नियमितपणे काळजी घेतली जाईल, त्यांना व्यवस्थित स्वच्छ पाणी भरलं जाईल आणि योग्य ठिकाणी ते ठेवलं जाईल, याची पण व्यवस्था आम्ही बघतो आहोत. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही आता जसं ॲनिमल बर्थ कंट्रोलसाठी कुत्रे स्टरलायझेशन ऑपरेशनसाठी पकडून घेऊन जात होतं NMC, तर त्यांना आम्ही आता असं निवेदन देत आहोत की ते पकडून तुम्ही घेऊन गेल्यानंतर त्यांना एक अँटी रॅबिजचा डोस कंपल्सरी दिला गेला पाहिजे. म्हणजे आम्ही त्याच्याही पुढे जाऊन आम्ही असं सांगतो की 7-in-1 नावाचं एक आणखीन इंजेक्शन आहे. त्याच्यामध्ये 7 प्रकारचे आजार प्राण्यांचे होत नाही, त्यांच्या विरोधात त्यांना इम्युनायझेशन मिळतं. अनेक व्हायरल डिसिजेस त्याच्यामध्ये आहेत.
त्यामुळे जे पिल्लं होतात कुत्र्यांना किंवा जे कुत्रे अकाली मरतात त्यांचं अकाली मरण खूप आपल्याला थांबवता येईल, वाचवता येईल आणि हेल्दी ॲनिमल्स सगळ्या ठिकाणी बघायला मिळतील. म्हणजे एखादा कुत्रा चुकून चावला जरी, एखादा स्ट्रे डॉग चावला तरी त्याचा धोका त्या माणसाला होणार नाही, त्या व्यक्तीला होणार नाही. हे पण एक खूप महत्त्वाची बाब आहे आणि हे NMCने राबवावं याचा आम्ही अगदी आटोकाट प्रयत्न करत आहोत. त्याचा आम्ही पाठपुरावा पण करणार आहोत. आता NMCचं जे प्रोजेक्ट आहे ते स्टरलायझेशनचं ते आता नवीन हस्तांतरित होणार आहे. ते झाल्यानंतर आम्ही हे सगळ्या आमच्या मागण्या पूर्ण करून घेणार आहोत NMCकडून. आणि पेट ॲम्ब्युलन्स जी 24 तास कार्यरत राहील, म्हणजे रात्री 12 वाजता किंवा 2 वाजता जर एखाद्या कुठल्याही प्राण्याला गरज पडली ॲम्ब्युलन्सची तर ती ॲम्ब्युलन्स सेवा मिळावी. परत पशुवैद्यकीय दवाखान्यात सुद्धा 24 तास ट्रीटमेंटची सोय असावी याचा पण आम्ही आग्रह धरलेला आहे. आणि तसं आम्ही कबुली पण हजबंडरी कमिशनर आहे त्यांच्याकडून घेतलेली आहे. याच्या पुढचंही आणखीन प्लॅन्स बरेच आहेत. त्या योजना सगळ्या आम्ही जेवढे आहोत हे सगळे सक्रिय कार्यकर्ते आम्ही त्यांना धरून हे सगळ्या पूर्ण करणार आहोत. आणि नाशिक हे रोल मॉडेल करणार आहोत कमीत कमी या सगळ्या स्ट्रे प्राण्यांच्या बाबतीत, की प्राण्यांच्या बाबतीतलं बिहेवियर, प्राण्यांच्या बाबतीतलं वागणूक आणि प्राण्यांना मिळालेले त्यांचे हक्क हे राबवण्यात आम्ही नक्कीच सगळ्या बाबतीमध्ये उदाहरण सेट करणार आहोत. म्हणजे इथे जर हे सगळं झालं तर मला वाटतं बाकी शहरांमध्ये पण हळूहळू याची सुरुवात नक्कीच होईल. राईट. पण त्याचं बीज नाशिकमधून नक्कीच. आणि आपण का नाही करावं. बरोबर, अगदी खरं आहे. आणि आता भारतीताई मी तुम्हाला एक विचारेन की उन्हाळ्यात प्रचंड या म्हणजे जी प्राणी असतात त्यांचे हाल होतात पण त्यांना पाणी मिळत नाही. तर नागरिकांनी पण काय करावं आणि महापालिकेने पण काय सुविधा या प्राण्यांसाठी करावी याविषयी काय सांगाल? उन्हाळ्यामध्ये तसं पाहायला गेलं तर NMC जे आहे नगरपालिका त्यांनी खास असं काही केलेलं मला तरी काही दिसत नाही आहे. म्हणून तर आम्ही इथे SPCA जे आहे तर SPCA म्हणजे काय, सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल्स, म्हणजे हे SPCA. तर SPCA जे आहे ती सोसायटी असते जे ॲनिमल्ससाठी, भटक्या ह्याच्यासाठी किंवा जे ॲनिमल्स राईट्स जे बरोबर होतात की नाही, राबवली जातात की नाही ह्याच्यासाठी म्हणून असते. तर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही हे नाशिकमध्ये ते आहे, प्रोसेसिंगमध्ये आहे, असं नाही. आता थोडंफार काहीतरी राहिलेले पण ते जर आले तर हे मॅडम जे म्हणाल्या त्याप्रमाणे त्याच्यातले बरेचसे प्रश्न सुटू शकतात. म्हणजे ॲम्ब्युलन्सचा प्रश्न झाला किंवा रस्त्यावरून उचलून प्राण्यांना कुठे ॲडमिट करायचं तो प्रश्न झाला किंवा त्यांना वेळेवर त्याची ट्रीटमेंट मिळणं. आणि जो तुम्ही उन्हाळ्याचा प्रश्न जो तुम्ही आता मांडला आहे तो प्रश्न खरं म्हणजे आता नाशिकमध्ये हे वर्षानुवर्ष वाढत चाललं उन्हाळा. 40 म्हणजे आता मी नाशिकचीच असल्यामुळे मला म्हणजे फार भयानक स्वप्न वाटतं 40पर्यंत नाशिकमध्येच राहतं. तर आपल्यासारख्यांची जी अंगाची लाही होते ते हे जे रस्त्यावर प्राणी आहेत, पूर्वी म्हणजे कसे मातीचे रस्ते जास्त होते, आता आपण ते कुठेतरी हद्दपार केलेले आहेत. सगळे काही सिमेंटीकरण जिथे तिथे सिमेंटचे जंगल. तर त्याच्यामुळे काय होतं, उष्णता बाहेर फेकली जाते. तर ही जी फेकली जाते ती उष्णतेत घोरपळतो हा रस्त्यावरचा प्राणी म्हणजे कुत्रा. म्हणजे गाय वगैरे सावली ते अजून आपल्यामध्ये तेवढी माणुसकी आहे का आपण थोडंसं गायीकडे बघतो. ते पण काही फारसं नाही आहे कारण आपण प्लॅस्टिकमध्ये अन्न टाकून टाकतो. त्याच्यामुळे आमच्याकडे इतक्या केसेस आवासने पण सोडवलेल्या आहेत की प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन गायींचे पोटं फुगलेले, त्यांच्यातून काही हिरवा आणि आद्रव बाहेर पडतो. आणि काही संस्था आहेत अशा काही काम करतात त्याच्यावर असं. पण कुत्रा कसा असतो, तो हुशार असतो, तो काय करतो, प्लास्टिक काढून त्याच्यातलं अन्न खातो. पण जरी तो हुशार असला तरी तो आता पाण्यामुळे खूप व्याकुळ झालेला आहे. आता मी इथून आले म्हणजे मी जवळजवळ द्वारकाला म्हणजे ते गाण्या कंपनी ते इथपर्यंत खरबंदा पार्कपर्यंत कुठेही मला पाण्याची भांडी ठेवलेली दिसली नाही. मी माझ्या इथे ठेवलेली आहेत पण बाहेर इथे कुठे नाही आहे. लोकांना असं वाटतच नाही की ठेवावं आणि त्याच्यात पाणी भरावं. तर लोकांचे कुठेतरी ज्या म्हणजे त्यांना साथ घालावीच मला वाटते. नाशिककर हे दयाळू म्हणून प्रसिद्ध आहेत. ते इतके दयाळू आहेत, इतके सहनशील आहे, कोणी किती अन्याय केला तरी बोलत नाही. पण मग आपण अन्याय करणारे का हवेत नाशिककरांनी? तर नाशिककरांनी हा विचार केला पाहिजे आणि जागोजागी पाण्याची भांडी ठेवली पाहिजे. आमची संस्था जी आहे ती देतेच आहे आणि आमच्या व्यतिरिक्त नाशिकमध्ये बऱ्याच संस्था आहेत का ज्या दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ही भांडे प्रोव्हाइड करतात. फक्त तुम्ही इच्छा व्यक्त करा. नंतर शेवटी तुम्ही अग्रस्त माझा नंबर सांगा, मॅडमचा नंबर सांगा. आम्हाला जर लोकांनी कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्यांना
ती जलपात्र नेऊन देऊ. त्यांचं फक्त काम असेल का फक्त भरून ठेवणं आणि त्याच्यावर म्हणजे ते पाणी स्वच्छ करून परत एकदा भरणं. कारण की मग ते काय होतं, डासांचे आळे वगैरे होतात. मग NMC तर काही करत नाही, पण हे करतात, मग आमच्यावर कारवाई करतात. म्हणजे जी भांडी ठेवत नाही पण भांडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करतात. म्हणून मग तेवढं तरी म्हणजे निदान त्यांनी हा दृष्टिकोन बघावा आणि लोकांनी याच्याकडे ह्या दृष्टीने बघावं अशी मला म्हणजे विनंती नाशिककरांना पण. सर्व नाशिककरांना अगदी कळकळीची विनंती आहे, ह्या उन्हाळ्यात तरी एकही प्राणी भुकेलेला किंवा ताणलेला राहिला नाही पाहिजे, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. आणि कृपया तुमच्या परीने तुम्ही जेवढं शक्य होईल त्यांना अन्न आणि पाण्याची व्यवस्था जरूर करावी अशी आमची सगळ्यांची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. नक्कीच. मला वाटतं की वर्षाताई स्वतः डॉक्टर आहेत, पण तरीही त्या प्राण्यांसाठी काम करतात. आणि भारतीताईंविषयी सांगायचं म्हणजे प्रदूषण असेल, पर्यावरण असेल, या प्रत्येक गोष्टीसाठी त्या झटत असतात. त्याचबरोबर प्राण्यांसाठी त्या गेले अनेक वर्षांपासून काम करतायत. जसं आपण म्हणतो की माणसासाठी कोणीतरी देवदूत भेटतो, तसं या प्राण्यांसाठी मला वाटतं हे देवदूत आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि खरंच खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि एका वेगळ्या दृष्टीतून आम्हाला प्राण्यांविषयी जाणून घेता आलं, कायदेशीर दृष्टिकोन पण आज जाणून घेता आला. खरंच खूप छान वाटलं आणि खूप खूप धन्यवाद.